नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, बरोबर ना? त्याचबरोबर नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा महिना संपूर्ण आपल्याला कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा किंवा नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याचा आपण सर्वच जण प्लॅन करत असतो। काही जण एक दिवससाठी तरी रिलॅक्सेशनचा किंवा स्टेकेशनचा प्लॅन बनवतच असतात। त्यामुळे आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही 3 स्पॉट सजेस्ट करणार आहोत। जे स्पॉट्स धार्मिक आहेत, आध्यात्मिक वातावरण तर देतातच, पण त्याचबरोबर तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर इथे एन्जॉयही करू शकता। चला तर मग हे 3 स्पॉट तुम्हाला फाइंड करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर आता आपण पाहूया सर्वात पहिला स्पॉट, तो म्हणजे पालघर येथलं मिनी वृंदावन, ज्याला गोवर्धन इको विलेज या नावानेही ओळखलं जातं। इथे तुम्हाला ज्या मथुरेतल्या ज्या वृंदावनच्या वाइब्स आहेत त्या संपूर्ण वाइब्स तुम्हाला या मिनी वृंदावन मध्ये घेता येतील। जर मथुरेला जाणं आपल्याला शक्य होत नसेल तर आवर्जून या मिनी वृंदावनला आपण सर्वांनी भेट दिली पाहिजे। इथे जायचं कसं तर डहाणू लोकल पकडायची, पालघर स्टेशनला उतरायचं, तिथूनच मस्तान नाका हे ठिकाण आहे जिथे बस स्टेशन आहे, तिथूनच आपल्याला शेअरिंग टॅक्सी केली जाते आणि मग ते तुम्हाला गोवर्धन इको विलेजला नेऊन सोडतात। इथे जाण्याची वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत। इथे तुम्हाला काय बघायला मिळेल तर श्री श्री राधा वृंदावन मंदिर इथे तुम्हाला बघायला मिळेल। या मंदिरात बलराम दादा, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मूर्ती आहेत आणि अवाढव्य मंदिर आहे। मंदिरावर अगदी कोरीव काम केलेलं आहे आणि खूपच मोठ्याच्या मोठं मंदिर इथे आहे। अगदी तुम्हाला छान धार्मिक वाइब्स तुम्हाला इथे घेता येतील। त्याचबरोबर भजन कीर्तन तर इथे 24 तास चालूच असतं, त्यामुळे अगदी कृष्णमय झाल्यासारखं तुम्हाला इथे पोहोचल्यानंतर कळेल। त्याचबरोबर आपल्याला तिथेच श्री श्री मदन मोहन मंदिर सुद्धा बघायला मिळेल। हेही मंदिर तिथेच बाजूला आहे आणि खूप अवाढव्य हेही मंदिर आहे। त्याचबरोबर ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर अगदी डोंगर रांगा तुम्हाला दिसतील। फोटोज काढण्यासाठी अगदी उत्तम जागा ही आहे। अगदी पीसफुल वाइब्स तुम्हाला इथे अटेंड करता येतील। बरं, इथे मंदिरं तर बघायला मिळतातच, पण त्याचबरोबर कृष्णलीला किंवा त्यावेळेचं जे मथुरेतलं वातावरण आहे ते संपूर्ण वातावरण आपल्याला इथे अनुभवता येतं। इथे त्यांनी आपल्याला कन्फ्यूज होऊ नये म्हणून गुगल मॅपचा तिथे फोटो सुद्धा दिलेला आहे, कारण त्यांची जागाच इतकी मोठी अवाढव्य आहे की गुगल मॅप शिवाय पर्यायच नाही। त्या गुगल मॅपच्या फोटोमध्ये बघून आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लोर करायला जाता येतं। इकडे 2 फाटे फुटतात रस्त्याचे, तर एक फाटा जो फुटतो तो वृंदावनच्या दिशेने जातो आणि दुसरा फाटा जो आहे तो नंदगावकडे जातो। इथे आपल्याला गोवर्धन पर्वत रांगेची परिक्रमा सुद्धा करता येते। त्या परिक्रमेत आपल्याला 7 कुंड बघायला मिळतात। गोविंद कुंड, राधाकृष्ण, श्याम कुंड, त्याचबरोबर नवल कुंड, अप्सरा कुंड असे भरपूर कुंड आपल्याला तिथे पाहायला मिळतात। त्याचबरोबर जे नंदगाव आहे तिथे आपल्याला वृंदाकुंड, वृंदाभवन अशी भरपूर ठिकाणं एक्सप्लोर करता येतं आणि अतिशय कृष्णमयी वातावरण अनुभवता येतं। एवढंच नाही तर इकडची खासियत म्हणजे काय आहे तर इथे आपल्याला गायडर आहेत। आता जर समजा आपल्याला तिकडची ठिकाणं बघितली आपण तर तिथे काय दिलं आहे तर तिथे वेगवेगळे असे स्टॅच्यूज आहेत। त्याचबरोबर तिथे कृष्णलीला, ते कृष्णाच्या वेळेस त्यांनी राधा बरोबर कशी मस्ती केली किंवा त्यांची सभा कशी भरायची ह्याचे वेगवेगळे पुतळे त्यांनी उभे केलेले आहेत। जर आपण असंच फिरलो तर आपल्याला हे सर्व गोष्टी पाहून आपल्याला अनुभव घेता येतील, पण त्याचबरोबर त्यांच्या मागची जी कथा आहे, त्यावेळेला कृष्णाने काय लीला केल्या होत्या हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तिथे मस्त व्यवस्था आहे। सुंदर अगदी त्यांनी त्याची व्यवस्था केलेली आहे। ते म्हणजे आपल्याला ते गायडर प्रोव्हाइड करतात। तर त्या गायडरसाठी आपल्याला त्यांनी वेळ फिक्स केलेली आहे। 9 आणि 12 वाजता त्यांची वेळ आहे। ते गायडर आपल्याला स्वतः हा संपूर्ण परिसर फिरवतात आणि त्याची संपूर्ण इन डिटेल माहिती आपल्याला ते गायडर सांगतात। त्याचबरोबर कृष्णमयी वातावरणात भजन कीर्तन अगदी नाचत गात ते आपल्याला घेऊन जातात। फोटो सेशनसाठी अतिशय उत्तम जागा आहे। आम्हाला युवांना किंवा आम्हाला आजच्या पिढीला
सगळे फोटोज हवे असतात, आम्ही छान छान दिसलो पाहिजे किंवा सोशल मीडियावरती आम्हाला ते फोटोज अपलोड करायचे असतात, तर इथे सुंदर फोटोज तुम्ही काढू शकता. जसे राजस्थानमध्ये मोठे मोठे महाल वगैरे होते, तर इथेही तसंच त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे तिथे तुम्ही छान फोटोज व्हिडिओज अगदी सुंदररित्या काढू शकता. अगदी यमुना नदी आहे, तिथून इथे जाताना पार करायचा रस्ता वगैरे आहे, तर खाली नदीत पाण्यात वेगवेगळ्या रंगाचे मासे वगैरे आहेत. त्यामुळे छान व्हिडिओ सेशन करून फोटो सेशन तुम्ही तिथे करू शकता. इथलं वातावरण अगदी सुंदर आहे, आजूबाजूला भरपूर झाडं आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे कृष्ण कथा सुद्धा अनुभवता येतात. इथे सकाळचा नाश्ता, दुपारचा महाप्रसादाच्या वेळेला महाप्रसाद आणि संध्याकाळी निघताना सुंदर अशी तुपातली खिचडी आपण म्हणू शकतो, ते आपल्याला नैवेद्य म्हणून फ्री ऑफ कॉस्ट इथे अवेलेबल असतं. त्याचबरोबर जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर गोवर्धन इको विलेजच्या वेबसाईटवरती आपल्याला रूम सुद्धा अवेलेबल होतात, ते तुम्ही इथे राहण्याचा सुद्धा प्लॅन करू शकतात. अतिशय मोठी जागा आहे. मी सांगितल्याप्रमाणे इथे ज्याप्रमाणे आपण मथुरेमध्ये गंगा आरती आपण अनुभवतो, त्याचप्रमाणे इथेही 6:30 वाजता आरती केली जाते. जसं की आपण ते गंगा आरतीसाठी मस्त ते भटजी येऊन छान आरती करतात, तर इकडे सुद्धा आपल्याला त्याचा आस्वाद घेता येईल. त्याचबरोबर तुम्हाला इथे जर खेळायचं असेल संध्याकाळच्या वेळेला, तर तिथे खेळण्यासाठीही मोठा परिसर आहे. आम्ही तर जेव्हा तिथे गेलेलो तेव्हा आम्ही सगळं बघून झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही एक सेशन ठेवला होता खेळण्याचा आणि आम्ही तिथे भरपूर खेळत होतो. खूप मोठी जागा आहे खेळण्यासाठी सुद्धा, तर तुम्ही इथे खूप छान असं एन्जॉय करू शकता. रात्री गंगा आरती अनुभवता आम्हाला तेव्हा आली नव्हती, कारण आम्हाला तिथून निघायचं होतं. पण तुम्ही जर राहण्याचा प्लॅन करत असाल तर तिथली 6:30 वाजताची जी गंगा आरती आहे, आम्ही त्याचे युट्यूबवरती व्हिडिओज बघितले, पण अतिशय अनुभवण्यासारखी ती गोष्ट आहे. आपल्याला मथुरेला जाता येत नाही किंवा तिथे गंगा आरती जर अनुभवता येत नसेल तर इकडे जाऊन आपल्याला हे सर्व अनुभवता येईल. आवर्जून इथे टीप द्यायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही स्वतःच्या गाडीने स्वतःच्या व्हेकलने जात असाल तर उत्तम, पण जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जात असाल तर निघतानाची जी तुमची सोय आहे ती आधीच तुम्ही करून घ्या. कारण भरपूर जणांकडून आम्ही ऐकलंय की तिथे म्हणजे संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण तिथून निघतो तेव्हा आपल्याला काही वाहनं उपलब्ध नसतात, तर तुमची गैरसोय होऊ नये त्यामुळे तुम्ही एकतर तुमच्या गाडीने जा किंवा जर राहायचा तुम्ही तिथे प्लॅन करत असाल तर अगदी उत्तमच ते ठिकाण आहे. जरी तुम्ही राहायचा प्लॅन करत नसाल तर तुमची येतानाची रिटर्नची व्यवस्था तुम्ही पालघर स्टेशनपर्यंत नक्कीच करून ठेवा. ही टीप तुम्हाला आवर्जून फॉलो केली पाहिजे. तर दुसरा स्पॉट आहे वज्रेश्वरी देवीचं मंदिर. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला वेस्टर्न लाईनच्या वसई स्टेशनला उतरायचं आहे आणि तिथून शेअर टॅक्सीने आपण या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. मुळातच या वज्रेश्वरी देवीच्या मंदिराची स्थापना चिमाजी अप्पांनी केलेली. ज्यावेळी पोर्तुगीज आपल्या मराठी सैन्यावर चालून आलेले त्यावेळी चिमाजी अप्पांनी या वज्रेश्वरी देवीच्या मंदिराजवळ एक नवस केलेला की जर आम्ही वसईचा किल्ला जिंकला तर तुझं व्यवस्थित असं मंदिर आम्ही इथे बांधू. आणि जेव्हा आपला हा विजय मिळवला गेला त्यावेळी चिमाजी अप्पांनी हे छान असं टुमदार वज्रेश्वरी देवीचं मंदिर बांधलं. बरं, या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात 3 देव्यांची स्थापना केलेली आहे. पहिलं तर रेणुका देवी, दुसरं आहे कालिका माता आणि तिसरं आहे वज्रेश्वरी देवी. बरं, या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून जाव्या लागतात. वर गेल्यावर आपल्याला टुमदार असं दगडामध्ये बांधलेलं सुंदर रेखीव मंदिर पाहायला मिळतं. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला नगारखानाही दिसतो. बरं, या मंदिराच्या मागच्या बाजूला चांगल्या अशा सुंदर सुबक डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळतात. हिरवीगार झाडं, गर्द डोंगराळ परिसर, यामुळे अगदी फोटो सेशनसाठी उत्तम जागा आपल्याला मिळते. बरं, या मंदिराच्या मागच्या भागात एक असं लांब असं पटांगण आहे जिथे आपण बसू शकतो आपल्या फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत. आणि जर आपल्याला तिथे रिलॅक्स करायचं आहे किंवा काही खाद्यपदार्थ खायचे असतील तर आपण तिथे वेळ तो घालवू शकतो. ही वज्रेश्वरी टूर इथेच संपत नाही, तर या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर 7 गरम पाण्याची कुंड आहेत. ही कुंड अगदी नदीच्या बाजूलाच आहेत. काही कुंड तर अगदी नदीच्याच सोबत लगत लागून आहेत. नदीचे पाणी हे थंड आहे, परंतु हे कुंडातले पाणी हे गरम आहे. हे आपण तिथे जाऊन अनुभवू देखील शकता. परंतु आम्ही गेल्याच वर्षी ही टूर करायला गेलेलो आणि तेव्हा आम्हाला असं आढळून आलं की त्या ठिकाणी आता परिसर अस्वच्छ झालेला आहे. लोक धुणी भांडी करत आहेत, कपडे धुत आहेत, कचरा टाकत आहेत. हे एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे आणि आपण त्याची वाट लावत आहोत. तर हे सगळं आपण
सुजाण नागरिक म्हणून थांबवायला हवं। या नदीच्या काठावरूनच आपण जर बघितलं तर आपल्याला एक साइडला एक मोठं मंदिर दिसेल, ते आहे प्रतिशिर्डी। जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर एंट्रन्सलाच आपल्याला शंकराची भव्य मूर्ती पाहायला मिळते। पुढे जाऊन गणपतीचं देखील मंदिर आहे आणि शिवाची पिंड देखील आहे। तिथे अवाढव्य सुंदर रेखीव कोरीव काम केलेलं साईबाबांचं अगदी सुंदर मनमोहक मंदिर तिथे पाहायला मिळतं। त्याच ठिकाणी द्वारकामाई देखील आहे। अगदी त्या काळातल्या लीला साईबाबांच्या या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत। बरं, वज्रेश्वरी देवीचं मंदिर, गरम पाण्याचं कुंड आणि प्रतिशिर्डी हे एकमेकांपासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहेत आणि हा प्रवास करत असताना तुम्हाला भरपूर असे रिसॉर्ट आणि फार्म हाऊसचे ऑप्शन्स दिसतील। तुम्ही टेम्पल टूर करून मजा करण्यासाठी या फार्म हाऊस किंवा रिसॉर्टला जाऊ शकता। गेल्या वर्षी जेव्हा आम्ही ही वज्रेश्वरी टूर करायला गेलेलो त्यावेळेस गुणवंत रिसॉर्ट या ठिकाणी आम्ही थांबलेलो। तुम्ही देखील या रिसॉर्टला जाऊ शकता किंवा असे बरेच ऑप्शन्स तिथे आहेत। त्या ठिकाणी काही छोट्या स्लाइड्स आणि पूल देखील आहेत। त्याचप्रमाणे तिथे रेट्स हे देखील खूप अफोर्डेबल आहेत। तर ही टूर तुम्ही नक्कीच करा। यानंतरचा पुढचा स्पॉट आहे पगोडा। तर या पगोडाला जाण्यासाठी आपल्याला गोराई जेट्टीपर्यंत पोहोचायचं आहे। त्यानंतर बोटीने आपल्याला दुसऱ्या साईडला जाता येतं। बोटीचे 10 रुपये पर पर्सन अशी रक्कम आकारली जाते। त्याचबरोबर आपल्यासोबत जर वाहनं असतील तर वाहनांचे वेगळे पैसे आकारले जातात आणि आपल्याला बोटीने त्या बाजूला जाता येतं। बोटीतून प्रवास करतानाही पागोड्याचं ते मोठंच्या मोठं टेम्पल आपल्याला बघायला मिळतं आणि आजूबाजूचा परिसराचाही अनुभव घेता येतो। इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला ऑटो आणि घोडागाडी असे 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत जे तुम्हाला पागोडा टेम्पल पर्यंत पोहोचवतील। इथे मोठ्याच्या मोठं महाद्वार आहे। या महाद्वारातून प्रवेश केल्यानंतरच आपल्याला मोठी घंटा इथे बघायला मिळते आणि हीच घंटा या आपल्या पागोडा टेम्पलचं प्रमुख आकर्षण मानलं जातं। ही घंटा वाजवण्यासाठी एक मोठाच्या मोठा खांब आहे आणि त्या खांबाने आपल्याला ही घंटा वाजवायची आहे। त्यानंतर आपल्याला पायऱ्या चढून वरती जायचं आहे। अतिशय सुंदर आणि शांततेचं वातावरण इथे आपल्याला अनुभवता येतं। आजूबाजूचा परिसरही अतिशय छान आहे। मुख्यतः इथे लाईट अवेलेबल नाही तर सोलार पॅनलची त्यांनी सिस्टीम तिथे केलेली आहे। घुमटीच्या आकाराचं हे मंदिर आहे। त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मेडिटेशन करण्यासाठी मोठीच्या मोठी जागा आहे। लहान मुलांना खेळण्यासाठी आपल्याला छान परिसर, छान गार्डनही अवेलेबल आहेत। इथेच 2 कॅफेटेरियाही आहेत। खाण्यासाठी अगदी उत्तम व्यवस्था आणि अफोर्डेबल रेंजमध्ये आपल्याला खाण्याचे पदार्थ तिथे अवेलेबल आहेत। एक कॅफेटेरिया आहे खाली आणि एक कॅफेटेरिया आहे वरच्या बाजूला। तिथे दोन्ही ठिकाणी आपण आपल्यासाठी खाण्याची उत्तम व्यवस्था आहे। त्याचबरोबर आपल्याला जर इथे स्टेकेशन करायचं असेल तर त्याचीही उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर त्यांचं एक मोठ्याच्या मोठं दुकान आहे। त्यात आपल्याला भरपूर पुस्तकं खरेदी करता येतात। गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारितही भरपूर पुस्तकं आहेत। किचेन, पेन्स असं भरपूर काही आपल्याला तिथे खरेदी करता येतं। पागोडा टेम्पल एक्सप्लोर केल्यानंतर आपल्याला तिथून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरच गोराई बीच आहे। त्यामुळे हे धार्मिक स्थळ एक्सप्लोर केल्यानंतर आपल्याला मजा करण्यासाठी आपण त्या गोराई बीचला सुद्धा जाऊ शकता। गोराई बीच वरती सुद्धा एन्जॉय करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत। कॅमेल राईड आहे, हॉर्स राईड आहे, त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स राईड सुद्धा तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या अवेलेबल आहेत। त्यामुळे तेही तुम्ही एन्जॉय करू शकता। त्याचबरोबर गोराई बीचच्या आजूबाजूच्या परिसरातच भरपूर रिसॉर्ट्स आणि भरपूर फार्म हाऊसचे सुद्धा तुम्हाला तिथे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत। तर तुम्ही तिथेही अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्ही स्टेकेशन करू शकता। तर हा स्पॉटही तुम्ही आवर्जून कव्हर केला पाहिजे। काय मग मंडळी, तुम्हाला हे व्हिडिओमध्ये कव्हर केलेले स्पॉट ऐकून फिरायला जायचं मन नक्कीच करत असेल ना? तर आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणाच्या गुगल मॅप्सच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहोत। त्याचबरोबर गोवर्धन इको विलेजची वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतच आहोत। चला तर मग आपल्या फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत लवकरच प्लॅन करा आणि फिरायला निघा। त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि लाईक करा। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा। जाता जाता एक महत्त्वाची टिप द्यावीशी वाटते, ती म्हणजे लवकरच आपल्या या YouTube चॅनलवर एक नवीन काहीतरी घेऊन येणार आहोत। तर त्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा। चला तर मग पुन्हा भेटूया येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह। तोपर्यंत बाय।